नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आपण पूर्वीच्या काळातल्या लढाया ज्या बघत होतो, ऐकत होतो, बघितल्या नाहीत, ऐकलेल्या आहेत. कथानकातून किंवा चित्रपटातून किंवा नाटकातून. त्यामध्ये जे युद्धाचं वर्णन आहे, त्यामध्ये काय असतं? दोन्ही सेना समोरासमोर येऊन उभ्या ठाकल्या. मग याने अमुक व्यूहरचना केली, त्याने तमुक व्यूहरचना केली. प्रत्यक्ष दोन्ही सेना एकमेकाला भिडण्यापूर्वी आपापली व्यूहरचना, काही ती रणनीती आखत असतात, त्यासाठी तयारी करत असतात. आणि एकदा ते झालं की रणशिंग फुंकलं जातं. सेनापती सांगतो हल्ला करो वगैरे. तशा विधानसभा निवडणुका 2-2.5 महिने पुढे असताना महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचं राजकारण ज्या दोन प्रमुख गटामध्ये विभागलं गेलेलं आहे, महाविकास आघाडी आणि महायुती, या दोन्ही गटामध्ये समोरासमोर दिसत आहेत दोघे उभे. पण त्यामध्ये दोन्हीकडे चलबिचल आहे आणि दोन्हीकडे आपली आपली व्यूहरचना आणि रणनीती काय असावी याची जमवाजमव चालू आहे. की कुठलं सेनादल किंवा तुकडी आघाडीवर ठेवायची, कुठली पिछाडीवर ठेवायची, कुठची उजव्या बाजूला डाव्या बाजूला ठेवायची किंवा कुठली मध्ये ठेवायची, वगैरे वगैरे जी काय रणनीती होत असते, तशी जमवाजमव दोन्हीकडे चालू आहे. आणि जसं एकमेकाला हुलकावण्या देणं चालू आहे, तसंच दोन्ही बाजूच्या आघाड्यांमध्ये आणि युतीमध्ये एकमेकालाही हुलकावण्या देणं चालू आहे. आणि त्याकडे बारकाईने लक्ष दिलं तर जसं तिकडे लोकसभेला सर्वात मोठा पक्ष किंवा सर्वात मोठा भाऊ म्हणून अधिकाधिक जागा मागणाऱ्या उद्धव ठाकरेंना सर्वाधिक किंवा 21 जागा देण्यात आल्या होत्या, तशाच विधानसभेलाही सर्वाधिक जागा आपल्याला मिळाल्या पाहिजेत यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करतायत. तसाच महायुतीमध्ये आपण सर्वात मोठा पक्ष आहोत, तर आपल्याला सर्वाधिक जागा मिळाल्या पाहिजेत असा प्रयत्न भाजपही करतोय. भाजपला लोकसभेत अपेक्षित यश मिळालं नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांची उदासीनता आणि नेत्यांचे अतिरेकी डावपेच यामुळे जो विधानसभा निवडणुकीला मार खायला लागला, त्यातून सावरण्यासाठी भाजपच्या लागोपाठ लागोपाठ वेगवेगळ्या स्तरावरच्या बैठका चालू आहेत. आणि अशाच एका बैठकीमध्ये महाराष्ट्रात भाजपचा अंतिम नेता, सर्व निर्णय घेण्याचा अधिकार असलेला नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. पण तरीही खरोखरच अजितदादा, एकनाथ शिंदे आणि फडणवीस या तिघांचे 3 पक्ष जे महायुतीमध्ये आहेत, ते एकत्रित आणि एकजुटीने एक दिलाने विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या आव्हानाला सामोरे जातील का याविषयी सगळ्यांच्याच मनात शंका आहे. ती जितकी शंका ही विश्लेषकांच्या मनात आहे, तितकीच ती शंका महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मनात आहे. पण तितकीच ती शंका महायुतीच्या पाठीराख्यांच्या मनात सुद्धा आहे. आणि दुसरीकडे बघितलं तर महाविकास आघाडीतले 3 पक्ष सुद्धा एक दिलाने एकजुटीने समजूतदारपणे जागा वाटप करून महायुतीला सामोरे जातील का याविषयी सगळ्यांना शंका आहे. आणि त्याची 2 कारण आहेत. 2 कारण आहेत. ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया नेते, प्रवक्ते आणि पक्षांचे जे वेगवेगळे समर्थक आहेत त्यांच्याकडून ज्या प्रकारची वक्तव्य येतात, जी जे काही मतप्रदर्शन केलं जातं किंवा ज्या ज्या कारवाया चालू आहेत आणि प्रतिक्रिया येत असतात, त्याकडे बघितलं तर एक समान गोष्ट दोन्हीकडे दिसते. महायुतीला लोकसभा निवडणुकीत अजितदादा पवार यांना सोबत घेतल्याचा फारसा फायदा झाला नाही. अगदी मला वाटते काल परवा कुठे अजितदादा बोलल्याचं वाचायला मिळालं की सुप्रियाच्या विरुद्ध भाऊजाईला उभं केलं, ही चूक झाली वगैरे वगैरे. म्हणजे अजितदादा आपल्या राजकीय भूमिकेचा फेरविचार करतायत का, ते परत एकदा
काकांच्या आश्रयाला जाण्याच्या तयारीच्या आहेत का, अशी चर्चा आहे. पण दुसरीकडे महायुतीमध्ये शिवसेना, एकनाथ शिंदे आणि फडणवीसांचा भाजप, या दोघांचं जितकं पक्क मेटकूट आहे, जवळजवळ 3-4 दशक कमी अधिक प्रमाणात सतत एकत्र निवडणुका लढवल्यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जी एक समरसता आलेली आहे, त्यामध्ये अजितदादा स्वतःला विलीन करू शकलेले नाहीत किंवा सामील करू शकलेले नाहीत. आणि उघड आहे, अजितदादांच्या उमेदवारांना भाजपची अपेक्षित मतं मिळाली नाहीत. आणि त्याचप्रमाणे अजितदादा गटाची जिथे जिथे ताकद आहे, तिथे तिथे एकनाथ शिंदे किंवा भाजपचे जे लोकसभा उमेदवार होते त्यांना तितका उत्तम प्रतिसाद मिळाला नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणूनच बारकाईने जर आपण बघितलं तर महायुतीच्या सामान्य पाठीराख्यांना, कार्यकर्त्यांना अजितदादा आपल्या सोबत असावेत हे आरंभापासून पटलेलं नव्हतं. आरंभापासून पटलेलं नव्हतं. आणि आता तर ते चुकीचं होतं. हे जे दबल्या आवाजात बोललं जात होतं ते आता खुल्या आवाजात बोललं, चढ्या आवाजात बोललं जातं. थोडक्यात महायुतीमध्ये अजितदादा नकोत, विधानसभा निवडणुकीला त्यांना उगाच जागा देऊ नयेत, असा एक सूर हळूहळू करत उमटायला लागलाय. आणि अजितदादा सुद्धा आपण महायुतीमध्ये सरकारमध्ये असलो तरीही संघटनात्मक पातळीवर आपलं महायुतीशी जुळवून घेता आलेलं नाही, हे अजितदादा सुद्धा आडून आडून बोलायला लागलेले आहेत. थोडक्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना, पक्षांना आपण महायुतीमध्ये नको आहोत याची जाणीव अजितदादांना झालेली आहे. आणि त्याची पोचपावती दिल्यासारखे अजितदादा बोलू लागले. कुठच्याही भाजपच्या किंवा एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्याशी, एक महत्वाच्या कार्यकर्त्याशी, उद्याच्या इच्छुक नगरसेवकाशी तुम्ही काळजीपूर्वक आणि विश्वासाने संवाद केलात तर त्याच्या तोंडून तुम्हाला ऐकायला मिळेल की अजितदादांना बरोबर घ्यायला नको होतं. आणि मग त्याचा परिणाम हा लोकसभेत दिसलेला आहे. हे आता जे बोलतात ना, हे प्रत्यक्ष कृतीत पण अजितदादांपासून महायुतीमध्ये फटकून वागलेले होते. आणि जर त्याचा उपयोग झाला नसेल तर अजितदादा हवेत कशाला, ही भूमिका हळूहळू महायुतीत आकार घ्यायला लागलेली आहे. आणि म्हणून 1.5-2 महिन्यानंतर जेव्हा खरोखरच विधानसभेचे काय ते हालचाली सुरू होतील, तोपर्यंत अजितदादा महायुतीत राहतील का याविषयी प्रश्नचिन्ह लागणं स्वाभाविक आहे. दुसरीकडे काल परवा उद्धव ठाकरे 3 दिवसासाठी दिल्लीत जाऊन आले. आणि ते दिल्लीत जाऊन आले तेव्हा आपल्याला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार किंवा चेहरा बनवावा यासाठी आग्रह धरायला गेले होते, अशीही चर्चा खूप झाली. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जोपर्यंत आमदार निवडून आले नाहीत तोपर्यंत कोणी मुख्यमंत्री होत नसतो. आणि म्हणूनच मुख्यमंत्री व्हायचं असेल तर महाविकास आघाडीमध्ये गेल्या वेळेसारखेच आपले सर्वाधिक आमदार असायला हवेत, हे उद्धव ठाकरेंना कळतं. आणि म्हणूनच महाविकास आघाडीतून निवडणूक लढवायची असेल आणि सर्वात मोठा पक्ष बनायचा असेल तर आपल्याला विधानसभेच्या सर्वाधिक जागा महाविकास आघाडीतून मिळाल्या पाहिजेत, यासाठी उद्धव ठाकरे यांची धडपड चालू आहे. अर्थात नुसता जागांचा आकडा उपयोगाचा नसतो, तर जिथे जिंकून येण्याची शक्यता असते अशा जागा असाव्या लागतात. तुम्हाला आठवत असेल की जसं सांगली असो किंवा मुंबई मध्य दक्षिण असो, या 2 जागा उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांना विश्वासात न घेता आपले उमेदवार जाहीर करून टाकले होते. मुंबई मध्य दक्षिण मध्ये अनिल देसाई आणि तुमच्या सांगलीमध्ये चंद्रहार पाटील पराभूत झाले, अनिल देसाई निवडून आले. पण एक गोष्ट होती की अनिल देसाई निवडून आले आणि राहुल शेवाळे या शिवसेनेच्या माजी खासदाराचा तिथे पराभव झाला, तो उद्धव ठाकरेंची किमया नव्हती.
ती किमया काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीची होती. त्यामुळे महाविकास आघाडी जर आपल्या बरोबर असेल तर आपण ही जागा जिंकू शकतो. म्हणून उद्धव ठाकरेंनी मध्य दक्षिण ही जागा बळकावली. वर्षा गायकवाड यांना ती जागा पाहिजे होती कारण ती तिच्या वडिलांची जागा होती. चंद्रकांत पाटीलची गोष्ट तशीच होती की सांगलीमध्ये काँग्रेसचं राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व आहे. आपला उमेदवार तिथे आयता निवडू नये. आपण कोल्हापूरच्या बदल्यात सांगली बळकावायची म्हणून उद्धव ठाकरेंनी सांगलीला चंद्रकांत पाटील हा उसना उमेदवार आणून जाहीर करून टाकला होता. तो पडेल ही अपेक्षा नव्हती, तो जिंकून येणारी अपेक्षा होती. ती पारंपरिक शिवसेनेची जागा नाही, ना आमदारकीसाठी ना नगरपालिकेसाठी. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा फायदा घेऊन आपण ती जागा बळकावायची हा डाव होता उद्धव ठाकरेंचा. आणि म्हणूनच या दोन मित्र पक्षांच्या मदतीने जिंकून येणाऱ्या अधिकाधिक जागा आपल्याला मिळाव्यात यासाठी उद्धव ठाकरे कमालीचे प्रयत्नशील आहेत आणि त्यासाठी ते दिल्लीला गेलेले होते. पण ज्या प्रकारची वागणूक उद्धव ठाकरेंना आता महाविकास आघाडीकडून मिळते त्यातून एक चित्र स्पष्ट झालंय की जेवढा उद्धव ठाकरे यांचा उपयोग होऊ शकत होता तितका आपण करून घेतलाय. आता आणखीन काय उद्धव ठाकरेंकडून राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि काँग्रेस यांना मिळण्याची शक्यता नाही. लोकसभा निवडणुकीपर्यंत उद्धव ठाकरे हा ऍसेट होता, आता ती लायबिलिटी झाली. कारण जिथे जिथे शिवसेनेचं प्रभाव क्षेत्र आहे त्यातला बहुतांश भाग हा एकनाथ शिंदे यांनी व्यापलेला आहे. हे मतांच्या टक्केवारीतून आणि जागांमधून एकनाथ शिंदे यांनी लोकसभेला दाखवून दिलेलं आहे. ठाणे, पालघर, कल्याण या ज्या जागा आहेत या जागी उद्धव ठाकरे आपला कुठलाही करिश्मा दाखवू शकले नाही, कुठलाही करिश्मा दाखवू शकले नाहीत. आणि मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांनी त्यांच्याशी शेवाळे असतील, तुमच्या यामिनी जाधव असतील किंवा आणखीन कोणते असतील, त्यांनी जबरदस्त टक्कर दिली. त्यामुळे उद्धव ठाकरे हे आता विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक आमदार निवडून आणण्यासाठी किंवा असलेली संख्या टिकवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर अवलंबून आहेत. आणि म्हणूनच काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीला उद्धव ठाकरे हा आपल्यावरचा बोजा वाटायला लागलाय. जड झाले ओझे, इट्स लायबिलिटी नाव. उद्धव ठाकरेंच्या पाठिंब्याशिवाय आपण जिंकू शकतो. मग उद्धव ठाकरे हवेत कशाला? कारण उद्धव ठाकरेंसारखा किंवा उबाठा शिवसेनेसारखा तिसरा पक्ष सोबत असल्यामुळे आपल्याला कमी जागावर लढावं लागेल. एक साधी गोष्ट लक्षात घ्या, 21 जागा उद्धव ठाकरेंनी लोकसभेच्या लढवल्या, शरद पवारांनी 10 लढवल्या आणि 8 जिंकल्या, 80%. काँग्रेसने 17 लढवल्या आणि 13 जिंकल्या, म्हणजे जवळजवळ 70-75% जागा जिंकल्या, टक्के जिंकल्या. उद्धव ठाकरेंनी किती? 21 लढवून 9, म्हणजे 50%पेक्षा खाली. म्हणजे उद्धव ठाकरेंना जागा देणं म्हणजे भाजप किंवा महायुतीला जागा देऊन टाकणं. त्यामुळे उद्धव ठाकरेंना त्यांची जितकी क्षमता आहे त्यापेक्षा अधिक जागा द्यायच्या नाहीत. या बाबतीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मनाशी खुणगाठ बांधलेली आहे आणि याची जाणीव उद्धव ठाकरेंना सुद्धा आहे. आणि आपण स्वबळावर लढण्याच्या शक्तीचे आता राहिलेलो नाहीत याचंही भान उद्धव ठाकरेंना आहे. आणि म्हणून जो काय बोलण्यातून आक्रस्ताळेपणा व्यक्त होतोय तो राग वड्याचं तेल वांग्यावर म्हणतात तसा आहे. तो राग फडणवीस, शिंदे यांच्यावर आग ओकत असतो, पण प्रत्यक्षात मनातल्या मनात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे शिव्या घालत असतात की लोकसभेला आमची गरज होती तेव्हा हरामखोरानो आम्हाला जास्त जागा देऊन तुम्ही आपलं
आपल्याला संजीवनी मिळवून घेतली. 4 खासदार असलेला शरद पवारांचा अखंड पक्ष आज एका गटाला 8 खासदार मिळाले. हे उद्धव ठाकरेंच्या मदतीशिवाय शक्य नव्हतं. काँग्रेसची अवघी 1 जागा 19 मध्ये आली होती, आज 13 अधिक 1 बंडखोर 14. हे उद्धव ठाकरेंच्या मदतीशिवाय शक्य नव्हतं. पण उद्धव ठाकरेंच्या मदतीने आपण अधिक यश मिळवतो, पण आपल्या मदतीने उद्धव ठाकरेंना काहीही यश मिळत नाहीत. उद्धव ठाकरेंना 21 जागा देण्यापेक्षा शरद पवारांना 14, 2-4 जागा जास्त दिल्या असत्या तर कदाचित शरद पवारांचे 10-11 खासदार निवडून आले असते. काँग्रेसने 20-22 लढवले तर 16-17 निवडून आले असते. त्यामुळे उद्धव ठाकरेंना जास्त जागा देणं म्हणजे त्या जागा महायुतीला आंदण देणं आहे, अशी जी भावना आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना आघाडीत ठेवायचं की नाही याचा फेरविचार काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या गटामध्ये आत्तापासून सुरू झालेलं आहे. अगदी थोडक्यात सांगायचं मित्रांनो, तर महाविकास आघाडीला उद्धव ठाकरे नकोसे झालेले आहेत. उभाटा शिवसेना नकोशी झालेली आहे. तसंच महायुतीमध्ये अजितदादा पवार पक्षांना आणि कार्यकर्त्यांना नकोसे झालेले आहेत. आणि त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मान खाली घालून पदरात पडेल ते स्वीकारायचं की स्वाभिमान दाखवून महायुती आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडायचं, हा अजितदादा आणि उद्धव ठाकरे यांच्या समोरचा गंभीर सवाल आहे. एकजूट दाखवायचे ना, मग आता 40 वर भागवा असं उद्धव ठाकरेंना सांगितलं जाऊ शकतं. अगदी सोपा हिशोब मांडायचा मित्रांनो, तर जागा किती आहेत? 288 आहेत. तर ज्याचे जितके खासदार त्या प्रमाणात जागा वाटप करायचं ठरवलं तर उद्धव ठाकरेंना 40, 50, 60 पेक्षा अधिक जागा लढवायला मिळणार नाहीत. आणि 60 जागा लढवताना त्यात सुद्धा निवडून किती येतील आणि निवडून येण्यासारख्या जागा किती काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंना देईल यासमोर प्रश्नचिन्ह आहे. आणि तीच गोष्ट महायुतीमध्ये अजितदादांची आहे. आणि त्यामुळे पुढच्या 1-2 महिन्यामध्ये प्रत्येक जण काय बोलतोय, त्यातून काय संकेत दिले जातात, काय सिग्नल दिले जातात, हे बारकाईने बघणं आवश्यक आहे. कारण सरळ आहे की महायुतीच्या नेत्यांना, पक्षांना, इच्छुकांना, कारण अर्थात आपल्या पक्षाच्या वाट्याला कमी जागा आल्या तर तितक्या इच्छुकांचं मन मारावं लागतं पक्षाला. त्यामुळे उद्धव ठाकरे घटले तर दोन्ही काँग्रेसला 150, 140 अशा जागा आपसात वाटून 140, 130 जागा लढवता येतील. अजितदादा महायुतीत नसतील तर भाजपला 160 आणि 125 एकनाथ शिंदेना अशा जागा लढवता येतील. आपल्या इच्छुकांना अधिक स्कोप दिला जातो. आपल्या पक्षाची पाळंमुळं निवडणुकीतून, मतदानातून अधिक रुजवली जाऊ शकतात. हे दोन्ही बाजूंपैकी प्रमुख पक्षांना कळले आणि म्हणूनच उद्धव ठाकरे इतकीच अजितदादा यांची तारांबळ उडालेली आहे. हे दोघेही वेगवेगळ्या आघाड्या युत्यांमध्ये आहेत. पण प्रश्न असा आहे की त्यांना अपेक्षा जितकी आहे ती अपेक्षा त्यांच्या आघाडीमध्ये, महायुतीमध्ये, गठबंधनामध्ये पूर्ण केली जाईल का? मला तरी ते अशक्य वाटतं. आणि म्हणून एक गोष्ट हळूहळू करत स्पष्ट व्हायला लागली की अजितदादा आणि त्यांचा गट महायुतीला आपल्या सोबत विधानसभा निवडणुकीसाठी नको आहे. आणि उद्धव ठाकरे यांचा उभाटा शिवसेना हा पक्ष महाविकास आघाडीला आपल्या सोबत नको आहे याचा अर्थ ते जितका हिस्सा मागतात तेवढा हिस्सा देऊन नकोय. कमी हिस्सा घेणार असेल अजितदादा महायुतीत टिकतील, उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत टिकतील. 50-60 जागांपर्यंत, फार तर 70 जागांपर्यंत उद्धव ठाकरे समाधान मानणार असतील तर आघाडी त्यांना सांभाळून घेईल. अजितदादा
50, 60, 70 जागांपर्यंत समाधान मानणार असेल तर महायुती त्यांना सांभाळून घेईल. अन्यथा हे दोनही नेते त्यांच्या त्यांच्या आघाडी युतीला नकोसे झालेले आहेत. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.